ठाण्याच्या शहापूरमध्ये कार्यरत लक्ष्मण मंडले या अभियंत्याचा अपघाती मृत्यू नसून त्याची हत्या केल्याचं तपासात समोर। हत्या प्रकरणात लक्ष्मण मंडले याची पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। कराडमध्ये गाडी अंगावर घालून केली होती हत्या। डोंबिवलीत पुन्हा डान्सवरचा धिंगाणा। मानपाडा पोलिसांची तनिष्का बारवर धाड। पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पहाटेपर्यंत डान्स बार सुरू असल्याचं समोर। 22 जणांविरोधात गुन्हा दाखल, 12 महिलांची सुटका। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील किनवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारू भट्टीवर कारवाई। किनवली पोलिसांनी परिसरातील अनेक अवैध हातभट्ट्या नष्ट केल्या। कल्याणमध्ये भर रस्त्यात हाणामारीची घटना। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांचा तपास सुरू। आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट। उद्या किंवा परवा पाणी टंचाईबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। पुढील 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। बोरच्या निगडे धांगवडी गावात मान्सून पूर्व पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे धांगवडीतील आता नदी नाले तुडुंब भरल्याने रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप। अचानक आलेल्या या पहिल्याच पूर्व मोसमी पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ। पुण्याच्या भोरच्या दिवळेत मान्सून पूर्व पावसाचा हाहाकार। 3 घरांचे छत उडून गेल्यानं शेतकऱ्याचं नुकसान। पावसात संसार उपयोगी सामान भिजल्याने संपूर्ण कुटुंब आता रस्त्यावर। कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत। गुंड निलेश घायवळपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती। सचिन घायवळच्या अटकेमुळे निलेश घायवळ संदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। मावळच्या तळेगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मित्राकडूनच 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार। तळेगावच्या कोझी कॅफेमधील ही घटना। आरोपीसह कॅफे मालक आणखी एका अल्पवयीनवर गुन्हा दाखल। संघटित गुन्हेगारीवर पिंपरी चिंचवड पोलिसांचा प्रहार। 5 टोळ्यातील 45 संशयितांवर मोकाची कारवाई। या टोळ्यांवर एकूण 49 गंभीर गुन्हे दाखल असल्याने तसं तपासात समोर आलंय। पुण्याच्या भोरमधील सारोळावीर रस्त्याची दुरावस्था। सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप। रस्ता विकास कृती समिती आक्रमक। 8 दिवसात खड्डे न भरल्यास थेट मंत्रालयात आंदोलनाचा इशारा। भोरच्या महाड मार्गावरील वरण घाटात कार आणि टेम्पोची धडक। 1 जण गंभीर जखमी। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान।